नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, या सेशनमध्ये तुम्हाला इंग्रजी ग्रामरचे काही ट्रिक्स सांगणार आहे. काही सेशनचे म्हणजे काही चॅप्टरचे इंग्रजी ग्रामरमध्ये तेच आपण आज एक एक करून पाहूयात. बघा, याच्यामध्ये तुम्हाला मी 3 क्वेश्चन्सचं सोल्युशन देणार आहे आणि त्याच्यामधलं जे ग्रामर आहे त्याचे ट्रिक्स पण तुम्हाला सांगणार आहे. बघा, जसं माझा हा इंग्रजी ग्रामरचा चॅनल आहे तसंच माझा इंग्लिश स्पीकिंगचा चॅनल आहे. त्याचं नाव आहे सर्स इंग्लिश अकॅडमी. ह्या चॅनलवर काय की फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच माझे लेक्चर असतात. आणि जसं की त्याच्यामध्ये काय की इंग्रजीच्या वेगवेगळ्या वाक्यरचना, नंतर शब्दार्थ आणि दररोज बोलल्या जाणाऱ्या वाक्यरचना, ओके, हे सगळं त्याच्यावर असतं. बघा, आता जो कन्सेप्ट आहे काय की इंग्रजी ग्रामर समजणारच ह्या ट्रिक्स वापरा. बघा, पहिला प्रश्न काय तुमचा याच्यामध्ये पेपरमध्ये आलेला, अनलेस यू आर कॉन्फिडंट यू विल नॉट सक्सेड. बघा, पहिलं वाक्य काय आहे, अनलेस यू आर कॉन्फिडेंट यू विल नॉट सक्सेड. हे पहिलं वाक्य तुमचं काय, अनलेस. आता ह्याच्यात तुम्हाला काय समजायचंय, अनलेस इथं काय सांगितलं तुम्हाला, चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स टू चेंज द सेंटेन्स बिगिनिंग विथ इफ. म्हणजे तुम्हाला काय इफ ने सुरुवात करायची वाक्याची. मग इफ म्हणलं तर काय की तुम्हाला रिमूव्ह इफ म्हणजेच सॉरी यूज करायचं, तुम्हाला काय इफ ने सुरुवात करायची. मग रिमूव्ह काय करायचं तुम्हाला, अनलेस. लक्षात घ्या, एक गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये अनलेस म्हणजेच काय की हे निगेटिव्ह आहे, नकारात्मक शब्द आहे. ह्यालाच तुम्ही काय वापरू शकता, इफ नॉट. लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं आहे. आता अट किंवा संकेत दर्शवण्यासाठी इफचा वापर करतात. क्लिअर. आता हे जे वाक्य आहे तुमचं काय अटदर्शक वाक्य आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर इफ शब्दाचा अर्थ काय होतो, इफ, फक्त इफ, जर, तर, ओके, असं होतं. इफचा वापर करून वाक्यातील मुख्य क्रिया व तिच्याशी संबंधित अट व्यक्त करणारे वाक्य तयार होते. ठीक आहे. आता ह्याचा नियम पाहू, म्हणजे ह्याच्या अनलेस म्हणजे इफचे नियम पाहू. आता पहिलं काय करायचं तुम्हाला, ह्याच्यातनं वाक्यातनं पहिल्यांदा काय, अनलेस. अनलेस म्हणजे काय, ह्याचा अर्थ होतो निगेटिव्ह, म्हणजेच काय इफ नॉट. मग ज्या वाक्यात म्हणजे हे जर असं वाक्य आहे मोठं, जर अनलेस हे तर आलं असेल तर इथनं पुढल्या वाक्यामध्ये तुम्हाला काय करायचं, अनलेसचा वापर म्हणजे इफचा वापर करायचा, म्हणजे अनलेस काढून. बघा, सुरुवातीला काय घ्यायचं तुम्हाला, इफ करता आहे तसाच इफ यू आर. आता अनलेस म्हणलं तर हे तुमचं नकारात्मक आहे, म्हणून आरच्या नंतर नॉट आणि कॉन्फिडेंट. बाकीचं वाक्य आहे तसं काही चेंजेस नाही. म्हणजे इफ यू आर नॉट कॉन्फिडेंट यू विल नॉट सक्सेड. बघा, वाक्यामध्ये जर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर मग आता सपोज आता ह्याच्यामध्ये आपण आर आहे म्हणून डायरेक्टली आर नॉट घेतलं. जर सहाय्यकारी म्हणजे टू बी ची रूपं नसतील तर तुम्हाला क्रियापद च्या वर्ण तुम्हाला ओळखायचे की तिथं तुम्हाला डू वापरायचे का डज वापरायचे का डीड वापरायचे. म्हणजे सहाय्यकारी क्रियापद म्हणजे टू बी चं रूप नसेल, म्हणजे एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, हे जर शब्द नसतील तर मग तुम्हाला त्याऐवजी काय घ्यायचे, डू, डज किंवा डीड, म्हणजे काळानुसार. लक्षात ठेवायचं की सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर डू किंवा डज, आणि सिंपल पास्ट टेन्स असेल तर फक्त डीड. त्यासाठी तुम्हाला इफ नॉट जर हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट टेन्स पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, वर्बल आणि डब्ल्यूएच हे 4 कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर असले पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये कशामध्ये इफ वापर करताना वाक्य जर आज्ञार्थी असेल, आज्ञार्थी म्हणजे काय की वाक्याचं सुरुवाती काय क्रियापदाच्या मूळ रूपाने होते. मग तिथं तुम्हाला करता काय घ्यायचं, त्याच्यामध्ये यो हा करता घ्यायचा, लक्षात ठेवा. जर करता नसेल तर मग याचं उत्तर काय बघा, इफ यू आर नॉट कॉन्फिडेंट, पुढचं वाक्य आहे तसंच, म्हणजे यू विल नॉट सक्सेड. ओके. आता ह्याच्यानंतर आहे बघा पुढचा क्वेश्चन, स्पॉट द एरर.
बा पेपरमध्ये ना शक्यतो 10वीचा पेपर असतो की 12वीचा, त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी क्वेश्चन हे सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्ट टेन्सचेच रिलेटेड असतात बऱ्यापैकी. आता ह्याच्यानंतर आहे का तुमचं स्पॉट द एरर. बघा वाक्य पाहू आपण. वाक्य लिहून घ्या. हे प्रिस्क्राईब. बघा इथे जे वाक्य दिलेले तेच तुम्हाला सांगते. हे प्रिस्क्राईब मेडिसिन along with a few exercise to his patients. बघा आता या वाक्यामध्ये तुम्हाला काय आहे की काय चूक आहे हे तुम्हाला लक्षात आणून आणि ते दुरुस्ती करायची. बघा त्यासाठी तुम्हाला काय की सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्ट टेन्स हे दोन काळ तुमची क्लिअर असले पाहिजे. का? कारण की बघा सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सूत्र काय, सब्जेक्ट प्लस V1 आणि त्याला एस किंवा ES प्लस ऑब्जेक्ट. बघा पुढं आय यू ते असेल तर तुम्हाला काय फक्त वर्ब घ्यायचंय आणि ही शी इट नेम करता आहे एस किंवा ES घ्यायचंय. आता बघा काय क्रियापद आहे म्हणजे इथं काय आलंय की तुम्हाला क्रियापदाला काय एस किंवा ES वापरायचंय. तर बघा इथं क्रियापदाला एस किंवा ES आलंय का? नाही, त्याचे पण नियम आहे. राईट. बघा त्यासाठी माझा सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे प्लेलिस्ट मध्ये जाऊन सिम्पल प्रेझेंट टेन्सचा एस किंवा ES चा तुम्ही लेक्चर पहा. तिथं तुमच्या लक्षात येऊन जाईल एस की ES कसं घ्यायचं ते. ओके. आता इथं तुम्हाला काय एस वापरायचं फक्त एवढंच. याच्यामध्ये स्पॉट देअर मध्ये चूक आहे. इथं तुम्हाला काय ही प्रिस्क्राइब्स मेडिसिन अलॉंग विथ अ फ्यू एक्सरसाइज टू हिज पेशंट्स फक्त तुम्हाला इथं एस लावायचं होतं. त्यासाठी तुम्हाला सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्ट टेन्स हे क्लिअर असणं गरजेचं आहे. आता त्याच्यानंतर आहे बघा तुमचं वाक्य खूप छान आहे. तुम्हाला प्रत्येक वेळी काय येतं की ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करा म्हणून येतं, पण यावेळेस कसं आलंय इथं की पॅसिव्ह आले आणि त्याचं तुम्हाला ऍक्टिव्ह करायचंय. बघा प्रत्येक वेळी काय असतं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करायचं असतं. इथं तुम्हाला वाक्य आलंय पॅसिव्ह आणि हे तुम्हाला करायचंय ऍक्टिव्ह. बघा वाक्य लिहून देतो मग तुम्हाला सांगतो कसं करायचं. इट हॅज बीन tried again and again. Again and again. आता ह्याच्यामध्ये बघा इट हॅज बीन ट्राईड अगेन अँड अगेन. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला करता कोणच नाही दिसत आहे की नाही. मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचं डोळे आपण काय करायचंय दे. काय दे. काळ कोणता आहे तुमचा परफेक्ट प्रेझेंट टेन्स. ह्याचं ऍक्टिव्हचं सूत्र काय सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज V3 प्लस ऑब्जेक्ट. बघा दे घेतलं. दे नंतर तुम्हाला काय करायचंय हॅव म्हणजे आय वी यू आणि दे असेल तर काय हॅव आणि हॅज बघा ही शी इट. बघा दे असेल तर काय हॅव. आता काय घ्यायचं तुम्हाला इथं हॅव आणि वर्बचं थर्ड फॉर्म ट्राईड. बीन निघून जाईल. दे हॅव ट्राईड हे आहे इथं असंच इट आणि बाकीचं वाक्य आहे अगेन अँड अगेन. आलं लक्षात. जसं तुम्ही ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना जे सूत्र तुम्ही वापरता सेम पॅसिव्हचं ऍक्टिव्हाइज करताना तुम्हाला जे ऍक्टिव्हायचे सूत्र आहेत ते तुम्हाला वापरायचे. सुरुवातीला करता असेल लक्षात घ्यायचं की तुम्हाला काय बघा ऍक्टिव्हायचं सूत्र सब्जेक्ट असतो, एक वर्ब असतो आणि एक ऑब्जेक्ट असतो. ठीक आहे. या सूत्रानुसार तुम्हाला ऍक्टिव्हची वाक्यरचना बनवायची. मग नंतर येतात की का. आता ह्याच्यामध्ये आपण काळ घेतला परफेक्ट प्रेझेंट टेन्स कारण की हे परफेक्ट प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य आहे. त्याच्यामुळे तुम्हाला परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं सूत्र वापरून ते वाक्य काय करायचं तुम्हाला ऍक्टिव्हाइज मध्ये बनवायचंय. बघा ह्या सेशन मध्ये तुम्हाला काय डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.